नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बेसनचा चमचमीत आणि झणझणीत, टेस्टलाही सुंदर लागणारा चिला. तर बघू शकता आपण हा चिला कशाप्रकारे बनवत आहोत. आणि चिला बनवणं म्हणजे एकदम बोलतात ना की सोपी गोष्ट आहे. तर चला व्हिडिओला जराही वेळ न लावता सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इन्ग्रेडियंट्समध्ये घेतलेले आहे गव्हाचं 1 वाटी पीठ, त्याचबरोबर 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हळद घेतलेली आहे 1 चमचा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहे आणि इकडे आपण घेतलेली आहे जीरा पावडर 1 चमचा. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे आपल्याला मिक्स करून ह्याचं बॅटर बनवायचं आहे. आणि आपल्या चिल्यामध्ये आपण व्हेजिटेबलही ॲड करणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 कांदा, 2 बारीक चॉप केलेले कांदे आणि टमाटर घेतलेलं आहे. आणि आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ एकसाथ मिक्स करणार आहोत. तर आई इथे तेच करत आहे. मस्तपैकी गव्हाचं आणि बेसनचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले जे व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे टमाटर आणि कांदा हे आपल्याला मिक्स करायचं आहेत. तर या रेसिपीला बोलतात ना की मुलंही करू शकतात. म्हणजे जी कामावर जाणारी मुलं आहेत, हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आहेत, तेही बनवू शकतात. भरपूर सोपी आणि साधी रेसिपी आहे. मॉर्निंगसाठी एकदम म्हणजे बोलतात ना की बेस्ट असा ब्रेकफास्ट असू शकतो, प्रोटीनयुक्त. ह्याच्यामध्ये इथे ॲड केलेलं आहे हळद. आता आपल्याला मसाले टाकायची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर इकडे टाकलेले आहेत भरभरून धनिया, कोथिंबीर आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. म्हणजे तुमच्या मनात जे व्हेजिटेबल्स असेल तुम्ही ते ॲड करू शकतात. तर तेच आपण केलेलं आहे. कांदा टमाटर ॲड केलेलं आहे मस्तपैकी. तुम्ही याच्यामध्ये गाजरही बारीक चॉप केलेली टाकू शकता, चीज ॲड करू शकतात. भरपूर असे काहीतरी व्हेरिएशन्स तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर इथे जिरा पावडर ॲड केलेली आहे. तर मस्तपैकी याला आपण क्रेप्स पण बोलू शकतो. जसा डोसा बनवतो तसंच आपल्याला हेही बनवायचं आहे. आणि खायला भरपूर टेस्टी असते. तुम्ही असं नुसता हे बेसनचा चिला असाच खाऊ शकता किंवा त्याला लोणच्याबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. तिथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला हे काय करायचं आहे, बेसन बॅटर, हे जे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ते आपल्याला मस्तपैकी तव्यावरती टाकून घ्यायचं आणि त्याचा एक बोलतात ना की बेसनचा चिला तयार करायचा आहे. इकडे घेतलेला आहे हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला स्वतः डिसाईड करायचं आहे तुम्ही किती हिरव्या मिरच्या टाकणार आहात. तुमचा तिखट टॉलरन्स किती आहे. तुम्ही लाल मिरचीही टाकू शकतात पावडर. तरी आता आपल्याला चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तो चिल्यामध्ये सगळा टेस्ट येणार आहे. तर हे आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता हे बॅटर रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आईने इकडे बनवलेला आहे जो तयार केलेला आहे चिला. इकडे बघू शकता तुम्ही, हा रेडी चिला आहे. तर मस्तपैकी सुंदर झालेला आहे. टमाटर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा आणि बेसनचं बॅटर. आता हे आपल्याला फक्त तवा मॅरिनेट करून घ्यायचा आहे. आणि येस, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बॅटर पोर करायचं आहे. आणि एक नवीन ॲडिशन आहे आमच्या किचनमध्ये. हे आम्ही प्रेस्टिजचं एक कुकटॉप आणलेला आहे. त्याचबरोबर आम्ही इकडे हा जो तवा घेतलेला आहे मायराचा, तो तुम्ही घेऊ शकता. मी ते प्रोडक्ट्स टॅग केलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, तर नक्की पाहायला विसरू नका, चेकआउट करायला विसरू नका. इकडे आपण हे बेसन चिला आपण बॅटर ओतून घेतलेलं आहे. पहिलं सीझन केलेला आहे तवा तेलाने आणि त्याच्यानंतर हे बॅटर तुम्ही बघू शकता. त्याला फक्त कवर करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे असं तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. भरपूर सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण येस प्रोटीनयुक्त रेसिपी आहे. नक्की तुमच्या घरच्यांना आवडेल अशा पद्धतीने तुम्ही करून बघा बेसनच्या चिला. मुंबई किराया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर व्हिडिओज येणार आहेत, तर तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. तर हा आपला बेसनचा चिला इथे रेडी झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडे आपण सर्व करून घेतलेला आहे. ही आहे हरभऱ्याच्या डाळीची आणि खोबऱ्याची मिक्स चटणी केलेली आहे आईने इकडे. आणि हा बेसनचा चिला आपला बघा किती सुंदर दिसत आहे.
टेम्प्टिंग वाटत आहे, तोंडाला पाणी सुटलेलं आहे, तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही मित्र हो करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. आपलं महाराष्ट्रीयन चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा मुंबईकर आहे चॅनलला, कारण की तुमचा फीडबॅक, तुमचे लाईक, कमेंट, सबस्क्रिप्शन हे आपल्या चॅनलला एक मोटिवेशन देतं. दररोज आपण व्हिडिओज टाकत असतो, तर जरूर सपोर्ट करा या चॅनलला. अशा नवनवीन रेसिपीजसाठी सपोर्ट करायला विसरू नका. तर बघा किती सुंदर चिला झालेला आहे आणि चटणीही भरपूर सुंदर लागत आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.